आजपासून 29 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट. धाराशिव, नांदेड, लातूर, अहिल्यानगर, बीड या नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांसह विदर्भ, मुंबई, पुण्यासह कोकणातही आज रेड अलर्ट. आज आणि उद्या सोलापूरसह धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीची शक्यता. नांदेडमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी. सोलापूरमध्ये आजपासून पूरग्रस्तांना मदत. 10 किलो तांदूळ, गहू वाटप करणार. वीज पुरवठा देखील 2 दिवसांमध्ये सुरू करू. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची ही माहिती. जालन्याच्या अंबड तालुक्यामध्ये 6,91,500 रुपयांचं वाटप. बाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे रक्कम जमा. सोलापूर, धाराशिवमधील पशुधन वाचवण्यासाठी चारा, कडव्याचा ट्रक रवाना. सांगली भाजप किसान मोर्चाकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात. पशुधन वाचवण्याच्या उद्देशानं 100 टन चारा कडबा कुट्टीमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्धार. लातूर जिल्ह्यातील सर्वच शाळांना आज सुट्टी जाहीर. हवामान खात्याकडून लातूर जिल्ह्याला रेड अलर्ट मिळाला, त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय. राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवणार. केंद्राची समिती नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार. लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, सूत्रांची ही माहिती. राहुल गांधी मराठवाडा दौरा करण्याची दाट शक्यता. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडून राहुल गांधी यांनी पूरस्थितीची घेतली माहिती. राज ठाकरे यांचा लातूर, धाराशिव जिल्ह्याचा दौरा स्थगित, तर विमान लँडिंगसाठी परवानगी न मिळाल्यानं दौरा स्थगित झाल्याची माहिती. कडा शहर पाण्याखाली गेल्यानं कडा शहराचं प्रचंड नुकसान. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याकडून पाहणी. खासदार बजरंग सोनवणे, मेहबूब शेख, सुनील नाथ यांची देखील उपस्थिती. नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूरस्थिती कायम, तर 461 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. अनेक घरं पुराच्या पाण्याखाली. शेकडो हेक्टरवरील पिकंही सडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे मोसंबी फळबागांना मोठा फटका. पिंपरी राजा गावामध्ये अतिवृष्टीमुळे मोसंबी फळबागांचं नुकसान. शेतकऱ्यांनी बागा टाकल्या काढून. वर्ल्ड बँकेने महाराष्ट्राला 4,100 कोटी देण्यासाठी मंजुरी दिली. सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापराच्या प्लांटसाठी खर्चाला मंजुरी. अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोसंबी फळबागांना मोठा फटका, तर पिंपरी राजा या गावामध्ये मोसंबी फळबागांचं नुकसान. शेतकऱ्यांकडून संपूर्ण बागा काढून टाकण्यास सुरुवात. बीडच्या पाटोदा तालुक्यातील पारगाव, घुमरा आणि परिसरामध्ये शेकडो हेक्टर शेती पिकांचं नुकसान. सोयाबीन, उडीद, मूग, कपाशीसह इतर पिकं करपली आणि ऊस खरडून पडला. अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे फूल शेतीचं अतोनात नुकसान. ऐन दसऱ्याच्या तोंडावर फूल उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट, तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावला. मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेघ. अजित पवार यांच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पूरग्रस्त भागातील महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स द्या. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची ही मागणी. मंत्री दादा भुसे मालेगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर. माळमाथा भागातील करंजगव्हाण, आस्तानेमधील नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी. प्रशासकीय यंत्रणांना दिल्या तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना. राज्याच्या मदत आणि पुनर्वसन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी यांची बदली, तर राज्यामध्ये आपत्ती असताना उच्च अधिकाऱ्यांच्या बदलीमुळे चर्चांना आलं उधाण. मात्र ही नियमित प्रशासकीय बदली. प्रशासनाकडून स्पष्टीकरण. धाराशिवमध्ये पुरामुळे लाखो हेक्टरवरती नुकसान. मात्र जिल्हाधिकारी कीर्ती पुजार नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात नाच गाण्यात व्यस्त. व्हिडिओ व्हायरल. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या विरोधात शेतकऱ्याचं आंदोलन. आंदोलनादरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद. शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्सविरोधात खुर्चीचं पूजन करून करणार होते आंदोलन. धाराशिवमध्ये पूरस्थिती, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्सनं बाद. कलाकारांच्या आग्रहामुळे व्यासपीठावर गेलो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरीचं परिपत्रक जारी. सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील आणि धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. तुम्हाला नाचणं शोभतं का? रमेश पाटील यांचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल. धाराशिवमध्ये आपत्ती आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या डान्सनं वाद निर्माण झाला, त्यामुळे क्लिप व्हायरल. धाराशिवमध्ये विदारक परिस्थिती. सर्वांनी याचं भान ठेवावं. इथून पुढील सर्व सांस्कृतिक महोत्सव रद्द करा. ती रक्कम पूरग्रस्तांना द्या. ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया. जळगावमधील आढावा बैठकीत महावितरणचे कर्मचारी सोशल मीडियात व्यस्त. एकीकडे मंत्री आमदारांकडून संताप, तर दुसरीकडे महावितरण कर्मचारी मोबाईलमध्ये गुंग. अमरावतीमध्ये 2 ओबीसी समाज बांधवांकडून आमरण उपोषण. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणामध्ये घेण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू. तुषार वाढूनकर आणि चंद्रशेखर देशमुख अशी उपोषणकर्त्यांची नावं. लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार का? हाकेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चा सुरू. तर मी आंदोलनामध्ये असेन की नसेन, हाके आज भूमिका करणार जाहीर. हाकेंची फेसबुक पोस्ट व्हायरल. बीडमधील ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवर फोटो नसल्यानं लक्ष्मण हाके नाराज. कीर्तनकार संग्राम बाबू भंडारे यांच्याकडून लॉरेन्स बिश्नोईचं उदात्तीकरण. गावागावामध्ये लॉरेन्स बिश्नोई तयार व्हायला हवा. जालन्याच्या भोकरदनमधील हिंदू मोर्चा दरम्यान संग्राम बाबू भंडारे यांचं वादग्रस्त विधान.
आमदार अमित साटम यांची माजी काँग्रेस नगरसेवक मोहसिन हैदर यांच्या विरुद्ध चौकशीची मागणी. हैदर राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक, त्यांच्या मालमत्तेचा वापर समाजविरोधी आणि राष्ट्रविरोधी कारवायांसाठी होतो, अमित साटम यांचा हा गंभीर आरोप. शिवभोजन थाळीसाठी राज्य सरकारकडून निधी वर्ग करण्यात आला. 21 कोटी रुपयांचा निधी वर्ग केल्याचा शासनाचा जी.आर. गरीब आणि गरजू व्यक्तींनी स्वस्त दरामध्ये शिवभोजन आता त्यांना उपलब्ध होणार. साताऱ्यातील खटाव तहसीलवर ठाकरेंच्या सेनेकडून कांदाफेक आंदोलन. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून ओला दुष्काळ जाहीर करा, अशी या सर्व आंदोलकांची मागणी. आदिवासी समाज बांधवांनी तहसील कार्यालयाच्या गेटला बांधले खेकडे. एसटी आरक्षणाला धक्का न लावण्याची केली मागणी. आरक्षणाला धक्का लावल्यास मुंबई जाम करून हदगाव येथील मोर्चातून आदिवासी बांधवांचा एल्गार. जळगावमधील तांबापुरा या ठिकाणी समीर काकर या सराईत गुन्हेगाराला बेड्या, तर समीर काकरवरती एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई. समीर काकर पुण्यातील येरवडा जेलमध्ये स्थानबद्ध. कोल्हापूरमध्ये इचलकरंजी शहरात शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह. नवरात्रोत्सवानिमित्त महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या रूपात रेणुका देवीची पूजा. देवीचं हे रूप पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. नाशिकच्या देवळालीमध्ये कोयता गँगची पोलिसांनी काढली धिंड. मटण विक्रेत्याचे पैसे लुटून दहशत माजवण्याचा कोयता गँगनं केला होता प्रयत्न. वर्धा या ठिकाणी झालेल्या कंटेनर आणि कारच्या अपघातामध्ये दोघांचा झाला मृत्यू. वर्धा नागपूर मार्गावरील दत्तपूर शिवारामध्ये घडली ही घटना. कोपरगावमध्ये 2 गटातील राड्यानंतर आमदार आशुतोष काळे यांचा स्वीय सहाय्यक फरार. राड्यामध्ये 2 पोलीस जखमी. राड्याप्रकरणी दोन्ही गटातील 63 जणांवर गुन्हे दाखल. 16 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. जळगावमधील पार्वतीबाई काळेनगर या ठिकाणी घरफोडीचा रामानंदनगर पोलिसांकडून पर्दाफाश. पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या. चोरट्यांकडून एकूण 36 लाखांचा मुद्देमाल जप्त. जळगावमध्ये प्रशासनाकडून मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू. जळगावचे प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी यांनी दिली ही माहिती. अकोल्यात दुकानासमोर 4 चाकी गाडी उभी करण्यावरून वाद. बोरगाव मंजू परिसरामध्ये वादातून तरुणाकडून तलवार दाखवत कार फोडण्याचा प्रयत्न. तक्रार करूनही पोलिसांकडून कोणतीच कारवाई मात्र नाही. भास्कर जाधव यांच्या तुरंबव या गावामध्ये आता नवरात्र उत्सव उत्साहात साजरा. गावामध्ये नवरात्र उत्सवात जागरी नृत्य सादर करण्याची परंपरा. भास्कर जाधव देखील जागरी नृत्यामध्ये झाले सहभागी. धावपळीच्या प्रवासातून वेळ काढत मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांनी खेळला गरबा. व्हिडिओ व्हायरल. तर तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिलांनी लोकलमध्ये गरबा खेळला. जळगाव या ठिकाणी सराफा बाजारात चांदीच्या दरात मोठी वाढ. 24 तासांमध्ये चांदीच्या दरात किलोमागे 3,500 रुपयांनी वाढ. चांदीचे दर मात्र जीएसटीसह 1,42,000 पोहोचले. अलिबागमध्ये राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन. तर रायगड जिल्हा क्रीडा संकुल नेहुली या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन. मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झालं उद्घाटन. खालापूरमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते स्वस्थ नारी सशक्त परिवार आरोग्य अभियानाचं उद्घाटन. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार शिबिर. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या सातपुड्यामध्ये प्रशासनाकडून रस्त्याच्या कामाला सुरुवात. TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला आली जाग. नंदुरबार बाजारपेठेमध्ये ऐन नवरात्रीमध्ये फुलांची आवक घसरली. त्यामुळे फुलांच्या किमती वाढल्या. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे फुलांना मोठा फटका. शालाचा आयरी घोटाळ्यामुळे थांबवलेलं शिक्षकांचं वेतन सुरू करा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश. हायकोर्टाच्या आदेशाला शिक्षकांना मोठा दिलासा. फॅमिली प्रॉब्लेम्स, कोर्ट केस, संपत्ती वाद, शत्रूंचा त्रास, राजकारणातील समस्या, प्रेमातील अडथळे, विवाहातील त्रास, जन्मकुंडली दोष, सर्व प्रश्नांचे समाधान मिळवा गुरुजी कमलेश जोशींसोबत.